राऊंडमध्ये खऱ्या अर्थानं पहिली मॅच असेल. बघा सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. या ठिकाणी आपण पाहतोय काराव आणि त्यांना फाईट करेल आंबेवाडी बस संघ. दोन्ही टीमचं कॅप्टन आमच्या या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. सेकंड राऊंडला आपण खरं तर नक्कीच सुरुवात थोड्या वेळातच करणार आहोत. ही सामना संपल्यानंतर लगेच पंच पाठवायचं. एक पंच सॉलिक पंच. चला लगेच एक पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. सॉलिक पंच. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळ आपण या ठिकाणी बोलतोय. हा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय खेळाडू आहे डेफिनेटली जाऊया आपण मॅच खेळ. पहिल्या बॉलवरती आले सिंगल धाव. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज शरद. यावेळेचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं लॅप केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एकच धाव या चेंडूवरती आपण पाहतोय. अगदी पनवेल वरून हा संघ इथपर्यंत दाखल झालाय. आपण पाहतोय की डेरंग शी संघ आपण पाहतोय. सगळे युवा अंडर 19 सगळे खेळाडू या संघाच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि अगदी एक समालोचक देखील आहेत. अगदी सुरज बाग सातत्यानं आपण त्यांचा आवाज ऐकतोय पनवेल विभागामध्ये सातत्यपूर्वक. फार चांगला आवाज त्यांचा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो आणि ते देखील आज सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती 2-1 धाव आली आहे आणि ह्या बॉलवरती मग डॉट बॉल पाहायला मिळतोय. शर्यतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल ज्यानं शेवटचं षटक फेकलं होतं. खरं तर संघ अडचणीमध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यानं षटक चांगलं फेकलं आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला चेंडू. सीमा रेखा फार 4 धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून 4 धाब्याने टीमची टोटल धाबा संख्या 6 वरती जाऊन पोहोचली आहे. चला हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आमंत्रित करतोय. शॉर्टफिस बॉल हुक केले, रुक बनवले, क्षेत्ररक्षक कुणी नाहीये, गोलीचा वेगाने चेंडू चालला, सीमा रेखा फार 4 रन.
की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायचं आहे. आणि इथून मात्र आले विकेट. शेवटच्या बॉलवरती 2 चौकार आले होते आणि त्यानंतर ही विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली. सुरुवातीला 2 चौकार, 2 सिंगल, त्यानंतर 1 डॉट बॉल, 1 विकेट. बरंच काही या पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहिलं सूरजच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज सूरज बाग येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये. चांगली गोलंदाजी, जरूर 2 चौकार आले परंतु चांगली गोलंदाजी राहिली आहे. पॉवर प्लेमध्ये 10 धाबा इतक्या जास्त नाही आहेत मी तर म्हणेन, कारण 38 पॉवर प्ले षटक असतं. त्यामध्ये धाबा खरं तर बनवण्यासाठी ॲडव्हान्टेज असतो फलंदाजी करणाऱ्या टीमकडं. आणि त्यामुळे 10 धाबा इतक्या महत्त्वाच्या मी तर म्हणेन नसतील पॉवर प्लेमध्ये, जास्त नाही आहेत. परंतु इथून देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. सूरजला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. सूरज बाग एक चांगला समालोचक देखील आहे आणि तोच आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. आडवा बॅटनं, क्रॉस बॅटनं शॉट फाईन लेग रिझनमध्ये क्षत्रिश डीपवरनं पोहोचले जात आहेत. 1 धाव कंप्लीट, परंतु इथून मात्र 1च धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. या षटकाची सुरुवात सिंगलनं, फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज दत्ता मैदाना आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक आणि दत्ता या ठिकाणी आपण पाहतोय. दत्ता देखील एक हाईटर फलंदाज आहे, एक चांगला फलंदाज तो देखील आहे. आपण सातत्यानं मोगरा संघाला पाहत आलोय. यावेळेस काय घडलं जात आहे, लॉंग शॉट रिझन वरून नॉन स्टॉप चालला, ब्लॅक स्क्रीनला धडक देतोय चेंडू, सीमा रेखा पार, 4 रन. चौकार आला, नशिबाचा चौकार. विकेट किपर कडनं चूक झाली आणि त्या 4 धाबा तब्बल या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेस पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. विकेटचं पतन, दुसरा धक्का या ठिकाणी फलंदाज पहा. विकेटचं पतन, दुसरा विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. दत्ताला देखील जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये राहिला नाही, तो देखील या ठिकाणी परतलाय आणि दुसरा धक्का मोगराज टीमला या ठिकाणी लागतोय. 15 या धावसंख्येवरती विवेक आपण पाहतोय आणि त्याच्या सोबतीला आता प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सूरजची फार चांगली गोलंदाजी, 1 चौकार जर बघितला तर चांगल्या लेंथवरती गोलंदाजी त्यानं ह्या षटकामध्ये केली आहे. आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत त्यानं फेस केलेत, 5 धाबा जरूर खर्च केले परंतु एक महत्त्वाची विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. डीप वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले जात आहेत. 1च धाव पुन्हा एकदा याही चेंडूवरती मिळली जाते. सिंगल डबल्सनं मी तर म्हणेन सामना पुढे नेण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मोगरा संघाची धावसंख्या पनवेल आपण पाहतोय की या ठिकाणी वरून आलेला हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, डेरंग संघ, आणि त्यांच्या विरोधात इथून मोगरा संघ खरं तर त्यांना फाईट करतो आहे. फार लांबून हा संघ इथपर्यंत दाखल झाला आहे. मित्रांनो, या ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी यावेळेस जेलसाठी चान्स, परंतु इतर लेग स्लिपच्या खेळाडूकडून झाली आहे चूक.
आणि इथून मात्र जीवनदान आता खेळाडूला या ठिकाणी दिलं जात आहे. असं झेल तुम्हाला पकडणं फार महत्त्वाचं असतील, कारण सूरज बाग चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ सध्या तरी त्याला मिळाली नाही आहे. त्यामुळे इथून देखील हा झेल ड्रॉप झाला. एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ज्या ज्या वेळेस झेल सोडले जाते ना त्या वेळेस तो फलंदाज निमित्त आक्रमक बनत असतो. आपण बऱ्याचशा वेळेस आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये वेळेस लावडली आफेल शरीराचा वेध, परंतु इथून चेंडू अगदीच शरीरावरती लागल्यानंतर सीमारेषेच्या अगदी जवळ त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पंच इशारा करतायत अनंत गावंड सर त्या ठिकाणी लेग पाईकचा, आणि इथून मात्र लेग पाईकचे एक धाव, एका धावेने संघ 2 धाबा आल्यात. लेग पाईकच्या स्वरूपामध्ये एकेला दुहेरीमध्ये रूपांतर केलं. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 वरती. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की यशवंत ढुमणा यांच्या माध्यमातून जर फायनलच्या दिवशी ते येणार आहेत, प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी असेल की प्रेक्षक वर्गांसाठी त्यांचं ती आपण पाहतोय सरप्राईज गिफ्ट असेल, लक्की ड्रॉ असेल, ते कुठल्याही प्रेक्षकांना मिळू शकतं. खऱ्या अर्थानं ते कुठले प्रेक्षक वर्ग असू शकतो की त्या लक्की ड्रॉचा हकदार बनतील, आणि ते नक्कीच यशवंत ढुमणा यांच्या माध्यमातून ते सरप्राईज गिफ्ट खऱ्या अर्थानं आपल्याला फायनलच्या दिवसामध्ये खरं तर पाहायला मिळेल. आणि ते नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती देखील पाहायला मिळेल. त्यांचं करू आपण वेलकम स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय यावेळेस अर्जुन. 19 धावा आहेत, 2 विकेट गमवत या ठिकाणी मोगरा संघ आपण पाहतो 19 वरती सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण आणि विवेक ही जोड सकली मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विवेकने 3 चेंडू खेळले, 3 धावा त्यानं बनवल्यात. प्रवीणनं 2 चेंडू खेळलेत, 1 धावा संख्येवरती तो खेळतोय, पण इथून धावेसाठी त्यांना देखील संघर्ष करावा लागेल, कारण समोर आपण पाहतोय की पनवेल विभागामधून आलेला आज संघ आहे आणि त्या संघासोबत तुम्हाला 45 ते 40 धावा बनवून फार महत्त्वाचं असतील. आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं शॉट फाईनली रिझन मधून गोलीच्या वेगानं चाललाय बॉल सीमा रेखा पार. 4 धावांसाठी येतोय सवकार. पदावरती अर्जुनला आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याचं भव्य स्वागत या ठिकाणी केलंय मात्र सौकारानं. मोगरा संघ आपण पाहतो याच विभागामधला हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात पनवेल विभागातून हा संघ आपण पाहतो. यावेळी चान्स आहे आणि या मोमेंटला मात्र झेल देखील कॅरी करतात. क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपला जाईल खेळ फलंदाजाचा.
4 मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच तू चल मय आहे अशी परिस्थिती. सुरुवातीला फार चांगली बॅटिंग झाली होती मोगराज संघाच्या माध्यमातून, परंतु या षटकामध्ये मी तर म्हणेन 2 विकेट सरळ गमावल्यात आणि त्यामुळे थोडंसं दबाव आता मोगराज संघामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी फार चांगली अर्जुनची. पहिल्या चेंडूवरती चौकारानं मार खाल्ला होता, परंतु त्यानंतर वापसी देखील त्याने 2 विकेटनं या ठिकाणी या 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 वरती 4 विकेट गमावल्यात. तर मोगराज संघाला अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदीच वेगवान बॉल सरळ चालला आहे या ठिकाणी फलंदाजांना बीट करत. हा देखील येतोय डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत फेस केले, एकच चौकार. या 4 चेंडूमध्ये आपण पाहिला 2 विकेट, 1 डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ अजूनही षटकामध्ये पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या माध्यमातून चुका झाल्यात आणि त्याचाच फायदा उचललाय फलंदाजांनी. लेग फाईटच्या स्वरूपामध्ये आले ही सिंगल धाव आणि या सिंगलनं मात्र संघ जाऊन पोहोचेल. आता 25 विदाउट 4 विकेट लॉस. 25 वरती शेवटचा बॉल आपल्या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अर्जुन हा गोलंदाज. 5 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केले. फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. शॉर्टफिस पद्धतीचा बॉल होता, परंतु अगदी पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरच्या दिशेनं चेंडू बॉलंद घेत आहे. पण अनंत गावंडे त्या ठिकाणी इशारा करतात इट इज बाईट बॉल. एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस होता, परंतु इथून मात्र प्रॉपर कनेक्शन करू शकले नाहीयेत. 1 धाव जरूर या बॉलवरती आले. षटक समाप्त इशारा देखील पंच त्या ठिकाणी करत आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धावसंख्या धाव फटल्यावरती 27 विदाउट 4 विकेट लॉस. 27 धावा धाव फटल्यावरती आपण पाहतो. शेवटचा आता डेट 4 मध्ये कोण गोलंदाजी करणार. शेवटचं षटक आहे. 7 चेंडू इथून अजूनही खेळ बाकी आहे, त्यामुळे कुठला गोलंदाज. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. यातून जो संघ जिंकेल तो थेट आता मी तर म्हणेन तिसऱ्या राऊंडमध्ये जाईल, कारण इथून जो संघ जिंकेल त्या संघाला बाय असेल. त्यामुळं थेट तो संघ तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश करणार आहे. पण तो कुठला संघ जिंकेल, पनवेल ढेरंग की मग मोगराज, 2 संघांमध्ये बाटल सध्या रंगलं जाते. परंतु सध्या तरी इथून पगडा भारी आपल्याला पाहायला मिळतो पनवेल ढेरंग संघाचा. या 5 मध्ये 27 धावा बनल्यात, 4 विकेट गमावल्यात. या शेवटच्या डेटवर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय नारायणला आता प्रमोट केलंय बॉलिंग ट्रॅकवरती. साईकेनला फलंदाज आपण पाहतोय प्रवीण आणि त्याच्या सोबतीला आयुषला आपण पाहतोय. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला उडवलंय या ठिकाणी समोरच्या दिशेनं. ताकद थोडीशी कमी पडले, उंची जास्त लांबी कमी. अक्षयनं पकडलाय झेल आणि संपलाय खेळ फलंदाजाचा. पहिलाच बॉलवरती महत्वाचे विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 5 मध्ये आता 5 बॉल मध्ये किती धावा येतील हा देखील प्रश्न असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकुटपाचा बॉल. शॉट फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि अजून एक विकेटचं पतन. अगदी जाडी हिरवीगार जाडी पाहायला मिळते आणि त्यामध्ये
खरं तर एक दडलेलं एक छोटंसं ऐतिहासिक मैदान आणि ह्या मैदानावरती खरं तर क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. अगदी चारही साईडनं आपण पाहतोय हिरवीगार झाडी आणि त्यामध्ये एक छोटंसं मैदान आणि या छोटंसं मैदानावरती एक क्रिकेटचं बॅटल रंगताना पाहायला मिळतं. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांनी केलेला आहे आपण पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चालला वेगानं सीमारेषा पार. प्रेक्षकांना आता थोडीशी झोप जाणवते त्यामुळे डीजेचा आवाज थोडासा आता एक्स्ट्रा वाढलेला आहे प्रेक्षकांची झोप उडवण्यासाठी. 4 धाबा या ठिकाणी येत आहेत आणि इथून मात्र हा चेंडू आला डॉट बॉल. चौकारानंतर इथून वापसी करतोय गोलंदाज नारायण. टीमची टोटल धाबासंख्या आपण पाहतोय 6 विकेट गमत 32 वरती संघ सध्या पाहायला मिळतोय. सर्वप्रथम पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मोगरा संघ निम्म्यापेक्षा अर्धा संघ गारद झालाय तंबूत परतला. त्यामुळे मध्यम खेळीच्या या 7व्या 8व्या क्रमांकाच्या खेळाडूंवरती इतकी जबाबदार बॉलचा इशारा पुन्हा एकदा त्या ठिकाणी करतायत अनंत गावंडे सर आणि इट इज बॅट बॉल. अधिक गतीने फेकण्याचा प्रयत्न होता परंतु धावपंद्रावरती 33 धाबा. चेंडू चांगलाय पुढात होता सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला आणि इथून आलाय हा डॉट बॉल. तेहतीस धाबा आहेत धावपटलावरती. फटका आनंद कार्पेटनं यावेळेस बॅटची लिडिंग एज एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न फिल्डिंग चांगली थ्रो थोडस खराब राहिला. त्या ठिकाणी थोडं थ्रो खराब होता त्यामुळे इथून तिसरी धाव कंप्लीट आणि इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाले. टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती 36 आणि इथून बनवावे लागतील दुसऱ्या इनिंग मध्ये 24 मध्ये 37 धाबा. या धाबा बनतील की या धाबा गोलंदाजी करत असताना डिफेन्स केल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मार्फत फोनवरती जोडले जातील. येस पवार सर. आणि तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. अगदी ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू. श्री सिद्धिविनायक काराव आणि त्याच्या विरोधात आंबेवाडी ही दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या लगेचच. काराव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आंबेवाडी संघाचा कर्णधार आपण लगेचच व्यासपीठावरती यायचा तिचा याचा देखील नोंद घ्यायची. एका बाजूला श्री सिद्धिविनायक काराव संघ तर त्यांच्या विरोधात आंबेवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल केला जाईल.
शोएबची शेख विनंती असेल नाणेफेकीचा कौल नक्कीच शिवादादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणखीच काराव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन लगेचच कळवायचा. या फलंदाजीचा निर्णय घेतलाय. काराव संघाने क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय आंबेवाडी संघाला. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्या. सोहम बुरवडा अर्थात गण्या आपण कुठे असाल लगेचच व्यासपीठाजवळ यायच्या. ओमकार पारधी नक्कीच तुमच्यासाठी एक आकर्षक भेट वस्तू बक्षीस आहे त्यासाठी आपण लगेचच या. सामन्याला होते सुरुवात दुसऱ्या सत्रामध्ये अगदी जिथे आपल्याला पाहायला मिळते 24 बॉल 37 धावसंख्येचं एक मापकचं लक्ष छोटंसं लक्ष त्या लक्षाचा पाठलाग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती पप्पू आहेत. पहिला बॉल व्हाईट बॉल. पुढील चेंडू स्लो गतीने फेकला परंतु दिशा अगदी आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजाने ओळखले त्यानंतर हलक्याशा हाताने फक्त आणि फक्त कट केलाय. दिशा दिल्या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाल्या त्या 4. पद्धतीनं चांगले सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय स्वीशीटचा प्रयत्न बॅट उलटी केली. दावा देखील चांगला मिळाला गेला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पण पहिला धक्का मैदानाच्या बाहेर येत असताना अगदी 37 धावसंख्येचं लक्ष आहे परंतु 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 9 आणि 9 धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का. सूरज बॅक टू डग आउट. खेचायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल न सांगता झाल्या. फलकावरती धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस खोलात बॉल होता परंतु लांबी कमी पाहायला मिळते. उंची जास्त होती त्यामुळे सोप्पा झेल इथून कॅरी करण्यात आला. लॉंग ऑफला टिपला गेलाय झेल. संपुष्टाला फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का फलंदाज बाद.
अंक 9 शेवटचा बॉल शॉर्ट पिच चेंडू होता अगदी हायटीचा फाईट करत असताना बॉलला पाठवलं फायनल क्षेत्रामध्ये वन बाउन्स वर रोप धावा मिळतील 4 षटक क्रमांक संपलं पहिला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात तर 13 शरद आलेत अगदी शेवटचा बॉल पहिल्या षटकातला फेस करत असताना भरपूर चांगला फटका त्याने लगावलाय आपल्या संघासाठी ठोकल्यात धावा 4 समजून घ्या उशीर करू नका अजूनही कमीत कमी 3 ते 4 सामने कव्हर करायचे त्यामुळे पंच आपण देखील ताकीद द्या 18 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज विवेकचा वापर केला जातो समीकरण सोपं जरूर आहे परंतु आता या षटकामध्ये जर कमीत कमी 2 ते 4 धावा खर्च केल्या तर समीकरण कठीण जरूर बनलं जाऊ शकतं परंतु त्या विवेकवरती जबाबदारी आहेत त्या जबाबदारीचं ओझं कशा प्रकारे झेलेल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे 18 बॉल 24 ची गरज असताना पहिला बॉल फेस केला जाईल अर्जुन ऑन स्ट्राईक शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न जरूर होता परंतु शरीराचा वेध घेतला जातो खरं तर हीच खेळाडू वृत्ती असते ज्यावेळेस चेंडूने शरीराचा वेध घेतला गेला चेंडू पकडण्या अगोदर गोलंदाजानं फलंदाजाची विचारपूस केली आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट शिल्प का असते हे त्यानं दाखवला परंतु इथून डॉट बॉल पहिलाच बॉल फेकण्यात आला समीकरण बदललं गेलंय 17 मध्ये आता 24 बनवायचे आहेत ज्या ठिकाणी 18 मध्ये 24 बनवायची होती पहिला बॉल डॉट आला त्यानंतर 17 मध्ये आता 24 धावसंख्येची गरज आहे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल पाहायला मिळतोय एक खेळाडू अगदी बॅट्समनच्या जवळ तैनात करण्यात आला कारण सिंगल देखील फार महत्वाची आहे फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणखीन एक डॉट बॉल इथून खेळला जातोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धार स्वरूपात पाहायला मिळाला अगोदरच उल्लेख केला होता ज्यावेळेस षटकाला सुरुवात होईल त्यावेळेस अगदी सांगितलं होतं जर कदाचित या षटकामध्ये 2 ते 4 धावा खर्च झाला तर पूर्णपणे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणे तुम्हाला पाहायला मिळेल जरूर लो स्कोरिंगचा सामना आहे एका बाजूला संघ देहरंग आजकाल उंची आहे आणि इथून आपण पाहतो एक सोपा झेल होता परंतु जजमेंट चुकीचं राहिलाय आणि चेंडू चाललाय एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील आणखीन 4 आपल्याला पाहायला मिळतोय अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला आमचे मित्र रमेश यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतात 3:22 झाले आहेत आणि पूर्णपणे या मॅचचा आनंद लुटत असताना भरपूर चांगला डान्स तत्पूर्वी आलेला हा षटकार चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा यावेळेस देखील ऑन साइडला फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक जज करतोय जजमेंट भरपूर चांगला आहे परंतु बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चालला सीमा पार आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार सचिन तदनंतर रोहित आणि रमेश हे तिन्ही मित्र भरपूर चांगल्या पद्धतीनं मनोरंजनाचं काम आपल्याला पाहायला मिळतं ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला लाईव्ह स्क्रीन वरती
अगदी याच गावातील हे तिन्ही मित्र आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगला डान्स त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. थोडेसे लाजलेत की काय ब्लॅक स्क्रीनच्या मागे लपले गेलेत, परंतु हरकत नाही या. आता 12 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 8 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळते. समीकरण सोपं झालंय खरं तर. आता प्रत्येकी षटकामागे 4 पुसी समोर यावेळी सफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. डॉट बॉल आणखीन एक 11 मध्ये 8. जर का इथून याच पद्धतीचे डॉट बॉल फेकत राहिले शेवटच्या बॉल पर्यंत तर कदाचित सामना तुम्हाला पाहायला मिळू शकतो. शेवटच्या टप्प्यापर्यंत खोलात फेकलाय बॉलर. बॅक टू द ड्राईव्ह. चांगला फटका होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. आता 10 बॉल 8 धावसंख्येची गरज. जर कदाचित मागच्या षटकामध्ये अगदी एखाद दुसरा षटकार जर कमी पडला असता तर कदाचित आता जी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तिथे 10 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. कदाचित तिथे 10 बॉल मध्ये 15 धावा देखील राहिल्या असत्या, परंतु जर त्याला महत्व नाही आहे. 10 मध्ये 8 बनवायचे होत्या. हा फटका देखील चांगला. ऑनसाईडला लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आहेत. एकाच टप्प्यावरती चेंडूला उचलला फेकला तोपर्यंत एक सिंगल एकवटल्या. आता समीकरण 1 न सोपं झालंय. 9 बॉल विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. सध्या जर विचार केला तर चेंडूंची संख्या जास्त आहे आणि धावसंख्या इथून कमी आहे. धावफलकावरती आतापर्यंत 30 लावल्या गेल्यात. अजूनही 7 धावसंख्येची गरज. चला स्पीड अप करायचं आहे. 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज आहे. हा देखील भरपूर चांगला बॉल आहे. टप्पा पडण्या अगोदर बॅटीचा फेस ओपन केला जातोय, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी थोडीशी घाई फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. मी तर म्हणे सिंगल डबल देखील धावा बनल्या जाऊ शकतात, परंतु मोठा फटका केल्याचा प्रयत्न चालवला फलंदाज अर्जुनचा. जरा 7 बॉल फेस केल्यात. 2 षटकार जो त्याच्या बॅट मधून आल्यात. आत्मविश्वास जरूर जुनावलाय, परंतु धावा आता येत नाहीयेत. हा देखील चेंडू भरपूर चांगला आहे. आणखीन एक डॉट बॉल. कदाचित कमबॅक केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. जिथे गरज होती 12 मध्ये 8 बनवायचे होते, तर 7 बॉल आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे कमबॅक करून दाखवला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला आयुष. हा चेंडू फार महत्वाचा आहे. जर इथून डॉट बॉल आला तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. हा देखील बॉल भरपूर चांगला. स्ट्रॉंग अपील जरूर आहे, परंतु पंचाने सांगितलं षटक क्रमांक इथून 3रा समाप्त झाला. अवघी फक्त आणि फक्त या षटकामध्ये 1 धावा खर्च करत असताना भरपूर चांगला षटक हाताळला. ज्या ठिकाणी 12 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज होती त्या ठिकाणी आता 6 बॉल आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे, सामना जाऊन पोहोचलाय कुठे. चला जास्तीचा टीम मीटिंग करू नका, जरूर सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ अगदी मेहनत करून इथपर्यंत पोहोचल्यात. 6 मध्ये 7 आता बनवल्या जातील का 6 मध्ये 7 या धावा डिफेंड केल्या जातील. कोण जिंकेल कोण परास्त होईल करत दोन्ही संघांसाठी महत्वाची सूचना. जो संघ जिंकेल त्या संघासाठी ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवता. सहा बॉल विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. गोलंदाज रोहित आता त्या गोलंदाजावरती जबाबदाऱ्या स्वीकारल्यात. करताना ज्या प्रकारे या अगोदर गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव खर्च केल्या, त्या प्रकारे आता पूर्णपणे मोगरज संघाचा आत्मविश्वास वाढला असेल. आशा पल्लवित झाल्या असतील. आता त्या आशा कशा प्रकारे पल्लवित ठेवतोय का आशा निराशाच्या पावलानं मैदानाच्या बाहेर आणतोय हे पाहणं फार महत्वाचं असेल. गोलंदाज तयार रोहित. 6 बॉल 7. पहिलाच बॉल शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला. सामना खुला करतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार टोकत असताना बिग हिट सिक्सर. गरज आहे. झेलची संधी इथून झेल कॅरी केला गेलाय.
अगदी आपल्याला पाहायला मिळेल आता 4 बॉल एका धावसंख्येची गरज आहे. नक्कीच जर तुम्हाला मनोरंजन पाहायचं असेल तर नक्कीच ज्या वेळेस डीजे मास्टर गाणी लावतात त्यावेळेस बॅटरच्या मागे ब्लॅक स्क्रीन आहे, त्याच्या बाजूला अगदी राजाला आपण पाहू शकता. भरपूर चांगला डान्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल एका धावसंख्येची गरज आहे. नक्कीच हल्दी समारंभासाठी डान्सची ऑर्डर स्वीकारली जाईल. संपर्क करा आमचे जवळचे मित्र राजा यांच्याकडे. औपचारिकता शिल्लक आहे. 4 बॉल एक धावसंख्येची गरज जरूर आहे. पूर्णपणे पारडा इथून जड पाहायला मिळतो देवरंग सी संघाचं, कारण 4 बॉल आहे आणि फक्त एका धावसंख्येची गरज आहे. परंतु जर इथून हे 4 बॉल डाट फेकल्या तर सामन्यावरती पकड मजबूत होईल. सामना जिंकेल तो मोगरज संघ. कट केला हलकेशा हाताने डिफेन्सिव्ह फटका, सामना जिंकला गेला तर देवरंग सिंह संघाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन देवरंग सिंह. परंतु हार्ड लक मोगरज संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचा देखील आभार. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला संघ आंबेवाडी असेल तर त्यांच्या विरोधात श्री सिद्धिविनायक काराव संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय काराव संघाच्या मार्फत. प्रथमतः फलंदाजीचा धाडसी निर्णय त्याने स्वीकारला, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय.